मी लक्ष्मण राघव जाधव, उरमोडी धरणग्रस्त. मला शासनाने 2000 साली शिरसवडी या ठिकाणी जमीन संपादित दिली आणि गावठाण दिलेले आहे. ते आम्ही 5 वर्षे वहिवटत होतो. त्यानंतर मोहन जगन्नाथ इंगळे यांनी अतिक्रमण केले म्हणून मी कोर्टामध्ये अडथळा केस दाखल केली. तिन्ही कोर्टाचा निकाल माझ्यासारखा झालेला आहे. आणि तरी देखील मोहन जगन्नाथ इंगळे आणि भूमी अभिलेखवाले ही माझी फसवणूक करत होते आणि फसवणूक करून खोटे नाटे कागदपत्र तयार करून नकाशे खोटे तयार करून आमची दिशाभूल करून आमच्यावरती अन्याय करत होते. म्हणून मी आज 14 तारखेच्या रोजी, आज 14 ऑगस्ट रोजी जिल्हा कलेक्टर या ठिकाणी आत्मदानाचा अर्ज देऊन माझी व्यथा मांडली आणि व्यथा मांडून त्यांना माझं म्हणणं मांडलेलं आहे. आणि त्यांनी मग मला आश्वासन दिलेलं आहे की सोमवारी तहसीलदार कार्यालयामध्ये तुम्ही सोमवारी तहसीलदारांना भेटा वडूच्या आणि त्यानंतर पुढचं तुम्हाला या पद्धतीने आम्ही जुन्या कब्जापट्टीप्रमाणे नकाशाप्रमाणेच आम्ही तुम्हाला जमीन देऊया आणि तुम्ही तुमच्यावरती अन्याय झालेला आम्ही दूर करू. मला ते तुम्हाला तुमचा निर्णय योग्य प्रकारे तुम्हाला तुमची जमीन आणि नकाशाप्रमाणे आणि कब्जेप्रमाणे आम्ही देऊ. जर मला जमीन आणि नकाशाप्रमाणे जुन्या नकाशाप्रमाणे व कब्जेपट्टीप्रमाणे जर मला जमीन दिली नाही तर मी आत्मधनाच्या निर्णयावरती ठाम राहणार आहे. मी आत्मधन हे 100% करणारच आणि न्याय मिळेल तोपर्यंत.